आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात आम्ही अमेरिकेमध्ये आमचं घर कसं विकलं ते. हाऊ वी सोल्ड अवर हाऊस इन अमेरिका. आणि मग शेवटी तुम्हाला एम्प्टी हाऊस टूर पण बघायला मिळेल. चला तर मग बघूयात की काय काय स्टेप्स होत्या. मेन मेजर 3 स्टेप्स आम्ही केल्या त्या आहेत की आम्ही होल हाऊस पेंट केलं सेम कलरमध्ये. आणि नंतर मग आफ्टर होल हाऊस पेंटिंग घराचं इन्स्पेक्शन आणि त्यानंतर घराचं क्लिनिंग म्हणजे डिक्लटर. ह्या 3 मेजर स्टेप्स आम्ही आधी कंप्लीट केल्या आणि मग त्यानंतर आम्हाला वाटलं की आता घर रेडी आहे मार्केटमध्ये लिस्ट करण्यासाठी. चला तर मग आता आपण ना डिटेल प्रोसेस बघूयात की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कधी केल्या, कशा केल्या. आणि ॲक्च्युली हे सगळी प्रोसेस आम्ही ना 4 महिने आधी स्टार्ट केली होती. की माहिती होतं घर पेंटिंग करायला पण म्हणजे ते खूप मोठी गोष्ट आहे. सगळं गोष्टी म्हणजे वॉल एम्प्टी करावं लागणार होत्या, क्लोजेट रिकामं करावं लागणार होतं, सगळं सामान काढावं लागणार होतं. आणि काय होतं ना, आधी आमच्या घरामध्ये डिफरंट वॉलला आणि रूममध्ये डिफरंट कलर्स होते. पण मग म्हटलं की ते एवढं चांगलं नव्हतं वाटत. सगळ्या घराला एकच कलर असेल तर तो चांगला दिसेल. आता इथे दिसतंय की त्यांनी सगळ्या घरामध्ये कसं ना प्रोटेक्शन म्हणून कव्हर केलं होतं. तर इथे आता बाथरूममध्ये दिसतोय हा कलर होता. तर हे नको होतं आम्हाला की डिफरंट कलर्स घरामध्ये. तर एकच सेम कलर करावा म्हणजे सगळं घर असं सिंक्रोनाइज कोहेसिव्ह वाटतं. आणि ह्या घरामध्ये आम्ही बरेच वर्ष राहिलो होतो त्यामुळे कलर तर करावा लागणारच होता. घर सेल करताना फ्रेश कलर केला की घराचा लुकच चेंज होतो. मग आम्ही जेव्हा पेंटरला वगैरे बोलवलं होतं त्यावेळेस त्यांना पण विचारलं होतं की काय चांगलं राहील, घर सेल करायचं आहे त्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल. तर मग ते पण तेच म्हणाले की ना एकच कलर सगळीकडे छान दिसतो आणि सगळ्या घरात एक कलर असेल ना की ते घर लवकर विकला पण जातं. तर मग ही पण एक मोठी गोष्ट होती, त्यामुळे पण आम्ही हा डिसिजन घेतला. आता इथे दिसतं आपल्याला की त्यांनी घरामध्ये फर्निचर, फ्लोअर ह्या सगळ्या गोष्टी कशा कव्हर केल्या होत्या की ज्यामुळे त्याच्यावरती कलर उडून जाऊ नये आणि कलरचे स्टेन्स नाही झाले पाहिजे फ्लोअरवरती आणि फर्निचरवरती. तर ना त्यांनी हे सगळं असं रॅप केलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनीच केल्या. रूममध्ये जे काही मोठं फर्निचर होतं लाईक बेड आणि कबर्ड्स वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी वॉलला ज्या होत्या त्या त्यांनी रूमच्या सेंटरला आणून ठेवल्या जेणेकरून त्यांना वॉल पेंट करायला इझी जाईल. तर आणि मग नंतर हे सगळं कवर वगैरे केल्यानंतर त्यांचं कलरिंगचं काम चालू झालं होतं. 4-5 जणं होते जे ही प्रोसेस करत होते आणि त्यामुळे मग हे एवढ्या मोठ्या घराचं कलरिंगचं काम 4-5 दिवसामध्ये कंप्लीट झालं. आता इथे हे दिसतंय किचन. त्याचे पण सगळे कॅबिनेट्स वगैरे त्यांनी असे रॅपअप करून ठेवले होते. आम्ही कलरिंग लवकर चालू केलं घराचं त्यामुळे त्याचा एक खूप मोठा फायदा झाला की मला पॅन्ट्री आणि घरातले सगळे कॅबिनेट्स एम्प्टी करावे लागले. त्यामुळे मग हे जेव्हा कलरिंगच्या वेळेस मी सामान बाहेर काढलं होतं ना त्याच वेळेस मग मी अर्ध्या गोष्टी लगेच मार्केट प्लेसवरती काढून टाकल्या की आता मला कळालं ह्या सगळ्या गोष्टी बाहेर निघाल्याच आहेत, मला काय घेऊन जायचं आहे काय नाही घेऊन जायचं आहे. मग त्याप्रमाणे मी सॉर्ट आऊट करायला सुरुवात केली. परत म्हणजे मी सगळ्या गोष्टी वापस जागेवरती ठेवल्याच नाही. मग एक गोष्टी ज्या नको आहेत त्या इथे गुडविल म्हणून आहे अमेरिकेमध्ये, जिथे आपण चांगल्या कंडिशनमध्ये ज्या घरातल्या कुठल्याही वस्तू असतील त्या आपण तिथे डोनेट करू शकतो. फक्त ते बिग फर्निचर नाही ॲक्सेप्ट करत, म्हणजे काऊच, बेड, मोठे ड्रेसर वगैरे अशा गोष्टी ते घेत नाहीत. पण घरातल्या सगळ्या बाकीच्या गोष्टी चांगल्या कंडिशनमध्ये असतील तर तिथे आपण डोनेट करू शकतो. अगदी आपले कपडे, शूज, जॅकेट काय नाही ते सगळ्या गोष्टी. तर मग हे कलरिंग लवकर करण्याचा तो एक खूप मला फायदा झाला. त्यामुळे मग मी तेव्हाच घराचं डिक्लटर करायची प्रोसेस पण स्टार्ट केली. आणि ज्या गोष्टी मला लागणार आहेत पुढच्या 3 महिन्यासाठी तेवढ्याच गोष्टी मग मी परत जागेवरती ठेवल्या. इथे एक ना काय झालं होतं की ते लोक कलरिंग करून गेले होते, सगळ्या घराचं कलर झालं आणि ते गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ना त्यांनी फ्रीजच्या मागे कलर केलाच नाही आहे आणि साईडला थोडीशी स्पेस होती त्यामध्ये ना तो आधीचा कलर दिसत होता. मग नंतर ते क्लिक झालं. मग आम्ही पेंटरवाल्याला कॉल केला आणि त्याला सांगितलं असं असं झालं आहे. मग ते लोक आले, त्यांनी परत फ्रीजच्या मागे कलर करून दिला.
घरामध्ये एक्स्ट्रा कलर ठेवलेला आहेच आहे, अजून पण आहे की नंतर जे कोणी राहायला येतील त्यांना परत कुठे टचअप करायचा असेल तर तो कलर, सेमच कलर ते घराला यूज करू शकतील म्हणून. ही फायरप्लेस जे चालू दिसते त्याचे ते टेस्टिंग करत होते की वर्किंग आहे की नाही. तर हे आहे घराचे इन्स्पेक्टर करणारे लोक. तर हे आले होते आणि हे घराचं सगळं इन्स्पेक्शन करत होते की सगळ्या गोष्टी नीट वर्क होत आहेत की नाही. घराचं इन्स्पेक्शन ही पण एक खूप मेजर स्टेप आहे ॲक्च्युली आणि खूप इम्पॉर्टंट प्रोसेस आहे, जी प्रत्येकाने घर विकत घेताना करायलाच पाहिजे. कारण की त्यामध्येच कळतात घराच्या मेजर गोष्टी. घरामध्ये काही फॉल्ट आहे का, कुठे काही वॉटर ब्रिकेज आहे का, रूफ वगैरे लीक होतं आहे का, आणि इलेक्ट्रिकल वायरिंग वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे ना. तर ह्या सगळ्या गोष्टी घराच्या इन्स्पेक्शनमध्ये निघतात. मग आफ्टर कलरिंग आम्ही ठरवलं होतं की ना आता इन्स्पेक्शन करून घ्यायचं, म्हणजे आम्हाला पण कळेल की घरात काय प्रॉब्लेम आहेत ते फिक्स करता येतील म्हणून. तर मग इथे तेच स्टेप्स चालू होत्या आणि ते इतकं डिटेलमध्ये इन्स्पेक्शन करतात ना की सगळे टॅप तो ऑन करून बघत होता, गरम पाणी थंड पाणी येतं आहे की नाही, परत फायरप्लेस वर्किंग आहे की नाही, मायक्रोवेव्ह ओव्हन ह्या गोष्टी वर्क होत आहेत की नाही. आणि खूपच डिटेलमध्ये त्यांनी चेक केलं. पण ते एक मेजर पार्ट होता आणि जो म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे आमचं घर त्याच्यामध्ये पास झालं असं म्हणता येईल. काही मेजर प्रॉब्लेम काही निघाले नाहीत. आता इथून पुढे मी डिक्लटरिंग किंवा कुठल्या फ्रेंड्सला काही काही गोष्टी द्यायच्या असतील ते त्यांचं सॉर्ट आऊट करून ठेवत होते. ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या फ्रेंड्सला दिल्या, खूप साऱ्या गोष्टी डोनेट केल्या, खूप गोष्टी मग मार्केट प्लेसवरती सेल केल्या. तर ही प्रोसेस चालू केली होती. आता इथे तेच आहे, मी किचनमध्ये बघत होते मला पुढे काय काय लागणार आहे काय नाही, आणि त्याप्रमाणे एक एक सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट करून ठेवत होते. या प्रोसेसमध्ये आम्हाला आमच्या फ्रेंड्सची खूप हेल्प झाली. हे सगळं किचन बंद होतं तेव्हा तेच आम्हाला जेवण वगैरे घेऊन यायचे. चला तर आता वरती बघूयात काय इथली सिच्युएशन आहे. तर ही होती आमची मास्टर बेडरूम आणि ह्याच्या बाजूला लागूनच खूप मोठं क्लोजेट होतं. आणि क्लोजेट तर ना कपड्यांनी अगदी फुल भरलेलं होतं. सगळ्यांचे कपडे 3-4 म्हणजे क्लोजेट होते. प्रत्येक क्लोजेट अगदी फुल भरलेलं होतं. खूप खूप कपडे होते. तर मग त्याच वेळेला मी कपडे पण सगळे सॉर्ट आऊट केले. जे काही नको आहेत ते गुडविलला डोनेट केले, जे चांगल्या कंडिशनमध्ये होते. जे अगदीच खूप वापरले आणि आता सीझनमध्ये नाही आहेत ते चक्क टाकूनच दिले ट्रॅशमध्ये. आणि जे कपडे मला इंडियाला घेऊन यायचे होते ते बॅगांमध्ये पॅक करून ठेवत होते. तर मग ह्या बॅग्समध्ये मी आम्हाला जेवढ्या बॅग्स अलाउड होत्या तेवढ्या सगळ्या बॅग्समध्ये मोस्टली तर कपडेच होते जास्त करून, आणि मग बाकीचं थोडंफार काही सामान, ज्वेलरी, नंतर म्हणजे आर्टिफिशियल ज्वेलरी आणि मेकअपचं वगैरे सामान, नंतर पर्स वगैरे अशा गोष्टी बॅग्समध्ये भरून ठेवल्या. आणि मग जे काही वाटत होतं अजून पण सामान आहे, आणि पण मग आता बॅग्स तर म्हणजे संपल्या होत्या. जेवढ्या अलाउड होत्या तेवढ्या बॅग फुल झालेल्या होत्या. मग आम्ही ना एक्स्ट्रा बॉक्सेस घेऊन आलो. हे बॉक्स आपण लोज किंवा होम डिपोमधून घेऊन येऊ शकतो. तर आम्ही ना हे लोजमधून घेऊन आलो होतो आणि शिपिंग करण्यासाठी पण ना त्याचे स्पेसिफिक डायमेन्शन असतात. तर ते ऑनलाईन इन्फॉर्मेशन आहे. तर त्या साईजचे इंटरनॅशनल शिपिंगसाठी जे काही डायमेन्शन लागतं ते बॉक्स घेऊन आलो. आणि त्याच्यामध्ये मग ना बाकीच्या गोष्टी ज्या काही बॅग्समध्ये नव्हत्या भरल्या किंवा बसल्या नव्हत्या, मग त्या सगळ्या गोष्टी ह्या बॉक्सेसमध्ये भरल्या. मेनली तर एक बॉक्स आमचा शूजचा झाला होता, एक पुस्तकांचा झाला होता, एक होता घरातल्या अशा मिसलेनियस थिंग्स म्हणजे ज्यांचा शेप ऑड होता, की मोठ्या मोठ्या फ्रेम्स आहेत आणि काही हेवी स्टफ असं. तर ह्या गोष्टी अशा बॉक्समध्ये टाकल्या. तर हे बॉक्स आणि बॅग जेव्हा मी भरल्या, पॅक केल्या, त्यावेळेस मी ह्यांचं वेट नव्हतं केलं, कारण की मला हे सामान आता आमच्या फ्रेंडच्या घरी घेऊन जायचं होतं. आम्हाला हे घर रिकामं करायचं होतं. सगळं सामान आता घरातून काढलेलं होतं. जे काही फायनल सामान राहिलं होतं जे आम्हाला इंडियात घेऊन यायचं आहे ते आता आम्ही आमच्या फ्रेंड्सच्या घरी नेऊन ठेवतो आहे, कारण की आम्ही नेक्स्ट डेला हे घर सोडणार होतो. तर मग आता हे सगळं सामान 8 मोठ्या बॅगा, 4 कॅरी ऑन बॅग्स, परत एक्स्ट्रा बॉक्सेस आणि अजून पण बरंचसं स्टफ होतं. मग हे काही म्हणजे कारमध्ये ना खूप चक्रा करत बसावं लागलं असतं. बाहेर थंडी होती, एवढा मोठा स्नो झालेला होता आणि आता एवढ्या चक्रा कुठे करणार. तसं फ्रेंडचं घर जवळच होतं. पण मग
आम्ही होम डेपोमध्ये जाऊन रेंटल ट्रक मिळतो, तर तो ट्रक घेऊन आलो. अवर्ली असतात त्याचे चार्जेस. तर तो ट्रक घेऊन आलो. त्याच्यामध्ये सगळं सामान भरलं, सगळ्या बॅग्स, हे सगळे बॉक्सेस, अजून पण जे काही सामान राहिलं होतं तर ते सगळं ह्या ना ट्रकमध्ये लोड केलं. आणि हे नंतर सामान भरून ही ट्रक आम्ही आमच्या फ्रेंड्सच्या घरी घेऊन गेलो. आणि त्यांच्या घरी जाऊन मग हे सगळं सामान हा ट्रक रिकामा केला आणि सगळं सामान त्यांच्या घरी ठेवलं. आणि नंतर मग ही ट्रक होम डेपोला परत रिटर्न केली. तर ही ट्रक पण आधी कधी चालवलेली नव्हती, फर्स्ट टाईमच होता ट्रक ड्रायव्हिंग करण्याचा एक्सपिरियन्स. पण मग आपल्यासोबत कसं कोणी फ्रेंड असेल तर मग तेवढंच जरा सपोर्ट वाटतो. आणि मग कोणी सोबत असलं की गोष्टी पण जरा सोप्या होऊन जातात. आम्ही पण ना खरंच खूप ब्लेस आहोत की एवढे छान फ्रेंड्स आम्हाला मिळालेले आहेत. आणि तर चला तर मग आता इथे ह्या ट्रकला बाय बाय करूयात आणि परत नेक्स्ट डेसाठी रेडी होऊ. आता हा आहे नेक्स्ट डे. इथे ना क्लिनिंग लेडी आलेल्या आहेत. त्या सकाळी 8 वाजताच आल्या होत्या. 3 जणी होत्या आणि तिघींनी मिळून सगळ्या घराचं क्लिनिंग केलं. तर त्या त्यांचं हे व्हॅक्यूम क्लीनर, मॉप वगैरे जे काही त्यांना क्लिनिंग मटेरियल लागणार होतं ते सगळं त्या घेऊन आल्या आणि 3 जणांनी पटापट घर क्लीन करायला सुरुवात केली. तर अगदी डीप क्लीन केलं, टोटली छान क्लिनिंग केलं त्यांनी. मग इथे मी त्यांचं थोडंसं क्लिप्स रेकॉर्ड केल्या की ते कसं करत होत्या. आणि ॲक्च्युली मी म्हटलं होतं की घर टोटली एम्प्टी आहे, पण असं नव्हतं. घरामध्ये अजूनही स्टफ होतं. आता हे जे साईडला दिसतंय ना, हे सगळं सामान आम्हाला पिकअप ट्रकचं एक ऑप्शन केलं होतं. तर जेही आता फायनल काही राहिलं आहे तर ते सामान आम्ही आमच्या घराच्या बाहेर ठेवणार होतो आणि पिकअप ट्रकचं हे केलं होतं, अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती, म्हणजे ते येतील आणि ते बॉक्सेस घेऊन जातील. पण मग ती अपॉइंटमेंट बुक करून ठेवली होती ऑलरेडी. पण मग नंतर ह्या जेव्हा क्लिनिंग लेडी आल्या तेव्हा ह्यांना विचारलं की हे सामान जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊन जा आणि नसेल पाहिजे तर मग माझ्या घराच्या बाहेर ठेवून द्या, पिकअप ट्रकवाले येतील आणि ते सामान घेऊन जातील. तर या क्लिनिंग लेडीवाला म्हणाला की ठीक आहे, आम्ही हे सगळं सामान घेऊन जातो, आमच्या कामीच येईल म्हणून. मग म्हणलं की ठीक आहे, चला चांगलंच झालं. आणि ह्या सगळं सामान त्यांच्या गाडीमध्ये मग त्या घेऊन गेल्या. आणि मी मग जे ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक केली होती, तर ॲक्च्युली ती माझ्या फ्रेंडनेच बुक केली होती. तर तिला सांगितलं ते अपॉइंटमेंट कॅन्सल करून टाक म्हणून. मग तिने ते अपॉइंटमेंट कॅन्सल केली आणि हे सामान ह्या बायका घेऊन गेल्या. इकडे हे आमचं बॅक साईडला बॅकयार्ड आहे आणि इकडे गराज आहे. तर ट्रॅश वगैरे जे काही गोष्टी आहेत त्या तिकडे गराजच्या समोर ठेवाव्या लागतात. तिकडनं ट्रॅश ट्रक वगैरे येतो. तर इथे मग ह्या सगळं ह्यांचं किचन क्लिनिंगचं चालू होतं. ओव्हन, फ्लोअर, विंडोज सगळ्याच गोष्टी त्यांनी अगदी डिटेलमध्ये डीप क्लीन करून दिला. चला तर मग आता घराची होम टूर घेऊयात. एम्प्टी घराची होम टूर. तर हे होतं आमचं मेन एंट्रन्स. एंट्री केल्या केल्या समोर हे असं शूसाठीचं एरिया होता आल्या आल्या. आणि मग ह्याच्या बाजूला ही होती फॉर्मल लिव्हिंग रूम. तर इथे सगळं म्हणजे काउच वगैरे ठेवलेला होता. आणि फॉर्मल लिव्हिंग रूमच्या इथे वरती आल्यानंतर हा होता डायनिंग एरिया. तर हा पण म्हणजे फॉर्मल डायनिंग एरियाच होता. आणि इथे एक क्लोजेट होतं की जिथे कोट वगैरे हँग करून ठेवायचं. आणि नंतर मग हा आहे डायनिंग एरिया. डायनिंग एरियाच्या आतमध्ये आल्यानंतर इकडच्या साईडला आहे अजून एक क्लोजेट. स्टोरेज तर घरात किती असलं तरी लागतंच. आणि ही आहे पावडर रूम. तर म्हणजे इथे बाथरूम म्हणजे शॉवर नाही आहे, त्याच्यामुळे मग ते ह्याला पावडर रूम म्हणतात. मग इकडे आतमध्ये आल्यानंतर ही आहे फॅमिली रूम. आणि फॅमिली रूममध्येच आमचा मेन म्हणजे टी व्ही. मोस्ट ऑफ द टाईम आम्ही इथे स्पेंड करायचो फॅमिली रूममध्ये. आणि मग ते जे तिकडे दिसतंय ती आहे सनरूम. इथे ना खूप छान हिवाळ्यामध्ये तर एवढं ऊन यायचं घरामध्ये. आणि मी माझ्या घरातले सगळे झाडं, प्लांट्स वगैरे सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या होत्या. त्यांना ऊन लागायचं छानपैकी आणि मस्त झाडं खूप छान ग्रो व्हायचे. म्हणजे विंटरमध्ये पण ते छान राहायचे. समरमध्ये तर काही प्रॉब्लेम येत नाही, पण विंटरमध्ये लागतं की त्यांना स्पेसिफिक जागा. आणि मग नंतर हे आहे किचन पॅन्ट्री.
जी आता सगळी रिकामी आहे. नंतर हे हे किचन किचन तर काय ना, मी आता खूपच मिस करणार ह्या सगळ्या गोष्टी. आता ह्या व्हिडिओमध्ये आहेत त्यामुळे मला आता त्या परत परत बघता तरी येतील. पण ना हे खूपच म्हणजे हार्ड होतं सगळं काही. हे सगळं घर हँडओव्हर करणं. आणि मग इथे फ्रीज वगैरे होतं, त्याचा म्हणलं चला डिटेल व्हिडिओ करूयात. लक्षात राहील आपल्या पण की कसं होतं आमचं अमेरिकेतलं घर ते. आणि मग त्यामुळेच मी ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये व्हिडिओ करून ठेवला आणि आता तुमच्यासोबत पण शेअर करते आहे. हे जे दिसतंय ना हे आहे ओव्हन. तर इथे ना 2 ओव्हन्स होते. म्हणजे हे वरती पण एक ओव्हन आहे आणि खाली पण एक ओव्हन. आणि मग हे सगळे कॅबिनेट वगैरे बघत होते एकदा, सगळं काही आहे ना व्यवस्थित एम्प्टी वगैरे, फायनल चेक करत होते. आणि मग नंतर हे सगळं घराचं रेकॉर्ड करतच आहे. तर मग चला आता हे बघता बघता सांगते तुम्हाला की आम्ही हे घर कोणाला सेल केलं. तर ना हे घर आम्ही विदाऊट एजंट, विदाऊट रिअल्टर, आमच्या ओळखीमध्ये फ्रेंड्स आहेत त्यांनाच सेल केलं. तर त्यामुळे काय झालं ना की आमची जी रिअल्टरची फीस आहे, जी ना 6% असते, घराच्या किमतीच्या 6% रिअल्टरची प्राईज असते. तर मग ती आमची सेव्ह झाली. तर ते 6% म्हणजे जे काही जाणार होते ते आम्हाला द्यावं नाही लागले. 3 to 4% जे काही आहे ते ना आमचं म्हणजे फायदा झाला. कारण की आम्ही विदाऊट रिअल्टर हे घर सेल केलं. म्हणजे आमच्या ओळखीचेच होते, फ्रेंड्स होते, तर त्यांना घर डायरेक्टली आम्ही सेल केलं. तर मग त्या गोष्टीचा फायदा झाला. तर मग आता घर कधीपर्यंत आम्हाला पाहिजे होतं, आम्ही कधी घर म्हणजे त्यांना हँडओव्हर करू शकत होतो. आणि हे फ्रेंड्समध्ये असल्यामुळे मग आम्ही बसून व्यवस्थित डिसाईड केलं, चर्चा केली, कम्युनिकेशन केलं. आणि मग त्यांना पण कधी पाहिजे होतं, त्यांच्या पण काय रिक्वायरमेंट्स आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आपापसात बसून डिस्कस केल्या. आणि दोघांना पण जे फायद्याचं, सोयीस्कर आणि सोपं जाईल अशी आम्ही डील केली. म्हणजे घर डेट्स वगैरे कधी करायच्या काय नाही ते त्या गोष्टी. मग त्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये सगळं काही झालं. त्यामुळे मग घर सेल करण्याची जी प्रोसेस होती ती खूपच इझी झाली. म्हणजे काय, आता आमची पहिली स्टेप होती घर प्रिपेअर केलं, पेंट वगैरे केला, नंतर डिक्लेटर केलं, डीप क्लिनिंग केलं. आणि पुढे आम्ही ठरवलं होतं की आता आपलं घर ना ओपन हाऊससाठी रेडी झालं आहे. आणि मी विचार केला होता आता ओपन हाऊससाठी आपण घर जेव्हा रेडी होईल, कारण की त्यावेळेस ना अजून घरामध्ये ते लोक फर्निचर आणून ठेवतात आणि घर एकदम प्रॉपर सेल करण्यासाठी अजूनच खूप छान डेकोरेट करून ठेवतात ॲक्च्युली. तर मग मी विचार केला होता की आता जेव्हा घर आता डेकोरेट होईल आणि त्यावेळेस ना मग मी घराचे होम टूरचा व्हिडिओ करेल. कारण त्यावेळेस घर सगळ्यात खूप छान सुंदर म्हणजे डेकोरेट झालेलं असेल. आणि मग त्यामुळे मी त्या विचारात होते की चला आता मला ना व्हिडिओ शूट करता येईल की छानपैकी घर आम्ही मग ओपन हाऊसला कसं रेडी असेल ते. पण ती प्रोसेस झालीच नाही ॲक्च्युली. म्हणजे ते खूपच मोठी फायद्याची गोष्ट आहे. पण मला मग ना त्यामुळे आमच्या घराचा व्हिडिओ करता आला नाही की कुठल्या कुठल्या रूममध्ये काय काय सामान होतं आणि आम्ही ह्या रूम कशा ठेवलेल्या होत्या. तर त्यामुळे आता मी हे घराची डायरेक्ट एम्प्टी हाऊस टूर करत आहे. तर तुम्हाला हे घर कसं वाटतं आहे आणि ही सगळी सेल करण्याची प्रोसेस कळाली का? तर आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट्स. आम्ही जेव्हा हे घर घेतलं होतं ना 6-7 वर्षांपूर्वी, तर त्यावेळेस इंटरेस्ट रेट खूप कमी होते. त्यामुळे आम्हाला हे घर खूप म्हणजे फायद्याचंच पडलं. म्हणजे जेव्हा आम्ही सेल केलं आम्ही जेव्हा विकत घेतलं हे घर त्यावेळेस इंटरेस्ट रेट कमी होते आणि घरांच्या किमती पण कमी होत्या. आणि नंतर काय झालं ना, कोविडच्या वेळेस अमेरिकेमध्ये घरांच्या प्राइजेस इतक्या वाढल्या आफ्टर कोविड, खूप जास्ती. आणि ना इंटरेस्ट रेटसुद्धा खूपच हाय झालेले होते. म्हणजे आम्ही जेव्हा घर घेतलं ना त्यावेळेस इंटरेस्ट रेट म्हणजे आम्ही 1.5 ते 2% इंटरेस्ट रेटवरती घेतलेलं होतं. आणि आता सध्या करंट इथे अमेरिकेमध्ये चालू आहे
5-5.5%, 5-5.5% इंटरेस्ट रेट आहेत. तर तो पण खूप एक मेजर डिफरन्स आहे. आणि घरांच्या किमती बिफोर कोविड आणि आफ्टर कोविड असंच झालं. आफ्टर कोविड इतकं इन्फ्लेशन झालं सगळ्याच बाबतींमध्ये. सगळ्यांच्या प्राइजेस खूप हाय झालेल्या आहेत अमेरिकेमध्ये. तर घरांच्या किमती पण त्यामध्ये खूपच हाय झाल्या होत्या. त्यामुळे आम्हाला तर हे घर विकणं अगदी फायद्याचंच ठरलं. कारण आम्ही घेतलं होतं कमी प्राईजमध्ये, कमी इंटरेस्ट रेटनी, आणि आता विकतोय म्हणजे जे काही मार्केट रेट जे चालू आहे त्याप्रमाणे आम्ही हे घर सेल केलं. आणि परत आम्ही हे घर डायरेक्ट सेल केलं आमच्या ओळखी थ्रू फ्रेंड्सला. त्यामुळे मग आमची रिअल्टरची पण 6% जी काही फीस आहे तो तिथे पण आम्हाला फायदाच झाला. ॲक्च्युली अमेरिकेतनं घर सेल करण्याचा तसा हा ऑडच टाईम आहे. कारण की सगळ्यांच्या स्कूल वगैरे चालू असतात आणि मिड ऑफ द स्कूल वगैरे कोणी असं घर वगैरे चेंज करत नाही. इथे ना स्प्रिंगमध्ये खूप घरं येतात मार्केटमध्ये सेलला, पण आमचा हा विंटरच टाईम होता आणि बाहेर पण खूप थंडी असते, स्नो असतो आणि स्कूल प्रॉपर म्हणजे अर्ध्या झालेल्या असतात, अर्धं हाफ स्कूल इयर रिमेनिंग राहिलेलं असतं. अशा टाईमला कोणी घरं वगैरे चेंज नाही करत. पण स्प्रिंग आणि समर टाईममध्ये खूप घरं येतात मार्केटमध्ये, अवेलेबल पण असतात आणि ते विकल्या पण क्विकली जातात. आता आम्हाला तेच वाटत होतं की आमचं घर कधी विकलं जाईल, म्हणजे ह्या प्रोसेसला वेळ लागेल, 2-3 महिने तरी आम्हाला थांबावं लागेल. पण देवाच्या कृपेने, सगळ्यांच्या ब्लेसिंग्सने, गुड विशर्सने आमचं म्हणजे आम्हाला काही असं वाट नाही बघावी लागली. आणि ज्या काही गोष्टी आम्ही ठरवल्या होत्या त्या आमच्या अपेक्षेपेक्षा तर लवकरच सगळ्या गोष्टी होत गेल्या. घर विकणं, गाड्या विकणं, सगळं फर्निचर निघणं, हे सगळ्या मेजर गोष्टी होत्या आणि त्या आम्ही जे की टाईमलाईन ठरवली होती त्याच्यापेक्षा खूप लवकर झाल्या. आणि मग त्यामुळे काय ना, आमच्या हातामध्ये भरपूर वेळ राहिला आणि आता आम्ही इंडियात लवकरच येत आहोत. तर पुढच्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच आमचं इंडियात येण्याचं ट्रॅव्हल आणि ही जर्नी सगळी अजून पण तुमच्यासोबत शेअर करेल. तर ओके, चलो बाय बाय.